जैसा दगड आणि मणी उजळती दोन्ही घासिता सहाणी परी दगड राहे दगडपणी मणी तो मणी ते जाळ एकची संस्कार दोघा उजळणी दगडा चढेल काय मण्याचे पाणी घडेल मण्याची सतेज हिरकणी दगड निजगुणी तुळतुळीत 12 वर्षे पायी वसवटा केला गुरुने लहानाचा मोठा अन्न वस्त्रासी नभता तोटा प्रेम पोटात अनिवार भक्तिप्रेमाचा केवळ पुतळा दयास शिष्याचा खरा जिव्हाळा माझ्या गुरु सम गुरु विरळा सुख सोहळा न वर्णवे काय त्या प्रेमाचे करावे वर्णन मुख पाहता ध्यानस्थ नयन आम्ही उभयता आनंद घन अन्यावलोकन नेणेमी प्रेमे गुरुमुखावलोकन करावे म्या रात्रंदिन नाही मज भूक ना तहान गुरुविण मन अस्वस्थ तया वीण नाही ध्यान तया वीण न लक्ष आन तोच एक नित्य अनुसंधान नवलविंदान गुरुचे हीच माझ्या गुरुची अपेक्षा काही न इच्छितो यापेक्षा केली न माझी केव्हाही उपेक्षा संकटी रक्षा सदैव कधी मज वास पायापाशी कधी समुद्र परपारासी परी न अंतरलो संगम सुखासी कृपादृष्टीसी सांभाळी कासवी जैसी आपुले पोरा घालिते निजदृष्टीचा चारा तैसीच माझे गुरुची तरा दृष्टीने लेकरा सांभाळी आई या मशिदीत बैसून सांगतो ते तू मानी प्रमाण गुरुने न फुंकले माझेच कान तुझे मी कैसे न फुंकरू कासवीची प्रेमदृष्टी तेनेच पोरासी सुखसंतुष्टी आई उगीच किमर्थ कष्टी उपदेश गोष्टी नेणेमी कासवी नदीचे एके तटी पोरे पैल वाळवंटी पालन पोषण दृष्टादृष्टी व्यर्थ खटपटी मंत्राच्या तरी तू जा अन्न खाई नको हा घालू जीव अपायी एक मजकडे लक्ष देई परमार्थ येईल हातास तू मजकडे अनन्य पाही न तुझकडे तैसाच मीही माझ्या गुरुने अन्य काही शिकविले नाहीच मजलागी न लगे साधन संपन्नता न लगे षटशास्त्र चातुर्यता एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा म्हणून गुरुची थोर महती गुरु हरिहर ब्रह्ममूर्ती जो कोण जाणे तयाची गती तो एक त्रिजगती धन्यगा येणे परीती म्हातारी बोधिता ठसली तियेचे मनाती कथा ठेवून महाराजांचे पायी माथा व्रत निवृत्तता आदरिली ऐकून ही समोळ कथा जाणून तिची समर्पकता सानंद विस्मय माझिया चित्ता कथा सार्थकता अवलोकिता पाहोनी बाबांची ही लीला परमानंदे कंठ दाटला प्रेमोद्रेके गहिवर आला अंतरी ठसला सद्बोध पाहोनी सद्गद कंठ झाला माधवराव वदले मजला का हो अण्णा साहेब गहिवरला स्वस्थ बैसला हे काय ऐशा बाबांच्या अगणित कथा किती म्हणून सांगू आता ऐसे माधवराव बोलत असता घंटा वाजता ऐकिली